यार इकडून मार, इकडून मार. हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे यार तू आला पाहिजे, तू आला यार. इकडून आला बघ. यार थोडक्यात राहिलो. जर अजून एक लेवल पार केली असती ना तर आपण जिंकलोच असतो. हो ना यार, तो उगाच मध्ये आला. चल आपण अजून एकदा लेवल लावू. चल हा चल. यार जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. यार इकडून तेव्हा मार, तेव्हा तो इकडून आला यार. शिट. अरे जाय 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 मर मर. यार, इकडून मार, जाऊन दे. इकडून हा हा हा. यार तो आला यार. शिट. या बाजूने मार. मर 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 यार. शिट. यार थोडक्यात राहिलो. मोबाईल आणि गेम. मार, इकडून मार. येस येस थांब आता मारूच रे त्याला. अरे यार तू आला रे परत. तो यार एकच बंदा राहिला यार. तो लय डेंजर आहे पण. अरे 20 किल झाले ते बघ. आपण आता जिंकूनच जाऊ. यार यार जिंकलो. येस. अरे बाळांनो, हे कसलं युद्ध आणि कसला हा विजय. ज्या विजयाने तुमच्या शरीराला घाम येत नाही आणि मनाला उभारी पण मिळत नाही. आजी बघा ना, आम्ही गेम खेळतोय. खूप मजा येते. आम्ही कितीतरी शत्रूंना मारलं. अरे असे आभासी शत्रू मारून तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. बघा तुमचे डोळे थकलेले आहेत, तुमचं शरीर सुस्त झालेलं आहे. अरे माती बरोबर खेळा, अंगणात जा, धावा. पण आजी ह्यात खूप मजा येते. बाहेर खूप ऊन आहे. जर बाहेर गेलो आणि जर लागलं तर मम्मी खूप ओरडेल. आणि बाहेर खेळायला वेळ कोणाला आहे? अरे बाळांनो, वेळ कुणाकडेच नसतो, तो काढावा लागतो. अरे अंगणातल्या मातीचा सुगंध घ्या, उन्हात घामाने चिंब व्हा, धावताना तुमचा श्वास फुलू द्या. जेव्हा तुम्ही अंगणात कबड्डी, खो खो असे खेळ खेळाल तेव्हाच तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत बनेल. आणि ज्याचं शरीर मजबूत असतं त्याचं मन आणि बुद्धी देखील तल्लख असते. हो आजी, मोबाईल मुळे माझं डोकं कधी कधी खूप दुखायचं. आणि माझे तर डोळेच खराब झाले होते. लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला आयुष्यात संकटाशी सामना करायचा आहे. आणि ती संकट मोबाईलच्या स्क्रीनवर येणार नाही, ती तुमच्या आयुष्याच्या मैदानात येतील. जर तुम्ही आत्ताच मैदानी खेळ खेळून स्वतःला कणखर नाही बनवलं तर त्या संकटाशी कसे लढणार तुम्ही? बरोबर आहे आजी तुमचं. तुम्ही माझे डोळे उघडलेत. हो आजी, आता मोबाईल फक्त कामापुरताच वापरणार, पण मैदान मात्र रोज गाजवणार. हे चल, मी माझ्या मित्रांना बोलवतो. चल चल मी पण. मैदान म्हणजे फक्त खेळण्याची जागा नव्हे, ती जीवन शिकण्याची शाळा आहे. इथे आपण पडतो, उठतो, हरतो, जिंकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मजबूत बनतो. पण आजच्या काळात मुलं मोबाईल मध्ये अडकतात. मैदानी खेळ मुलांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडतात आणि सक्रिय बनवतात. धन्यवाद.